सुरुवात करूया आजच्या दसऱ्याच्या एकंदरीत मेळाव्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या विविध बातम्यांबद्दल। नारायणगडावरती मनोज जरांगेंचा दसरा मेळावा पार पडला। प्रकृती काहीशी अस्वस्थ असल्यामुळे जरांगे हात धरत स्टेजवरती पोहोचले। यावेळी जरांगेंनी मराठा समाजाला भावनिक साथ घातली। तसंच जरांगेंनी मुंडे बंधू भगिनींवरती जोरदार हल्लाबोल केला। गुलामीचं गॅझेट लागू केलं म्हणता मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का, अशा शब्दात जरांगेंनी पंकजा मुंडेंना लक्ष्य केलं। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणी करणाऱ्या जरांगेंवर काही दिवसांपूर्वी पंकजांनी निशाणा साधला होता। त्यावर जरांगेंनी सडेतोड भाष्य केलं। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करताना जरांगेंनी सरकारला अल्टिमॅटम दिलं। दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांबाबतच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। जरांगेंनी मराठा आरक्षण आणि मुंडे बंधू भगिनींबाबत काय भाष्य केलंय आपण पाहूयात। मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली ती आठवतात बघा, एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, शेवटी शरीर हे काही सांगता येत नाही। माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या, मुंबईला चला, दुसरे विरोधात गेले हो, आपल्या नक्की तो नको व्हायला झाली असं नाही कधी चूक, जीव येऊ धरणीला जगला तरी मग खाटलो नाही हे त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचा गॅझेट हे। त्या नागतोडीला मी बोललो का? आमचं गुलामीचा गॅझेट हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातला आहे का? आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही। बघा, डोक्यात उजाड पाडून घ्या। आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाण आहेत। ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही। ते त्याला काय करायचं आता? त्याला म्हशीवणी थोड्या दिवस पाण्यात बांधायचं। त्याला मी बांधितो, थांबा तुम्ही मला नीट होऊन द्या रे, मी नीट व्हायना रे, मग शरीर मला साथ द्यायला नाही तर यांचा दुमता काढायला मेले पक्का। अर्ज गावा करता रे, नुसते म्हणता आरक्षण नाही ना अर्जच करीनात। मला दिवाळी पोस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे, आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवाली लिहा, सांगा इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं, त्याचे नामची भावकी आहे, त्याचं नामचं कुळ आहे, त्याचं नामच्या नातेसंबंध आहेत, पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही। मी जाणं तेव्हा अधिकारी जा, ते म्हणले फक्त एक अतिवृष्टी JR प्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल। ठीक आहे म्हणलं, मग म्हणू का मीडियात? ते म्हणले म्हणा। माझं असं म्हणणं आहे, आपण आता डिक्लेअर करणार होतो तर थांबू, महिना 15 दिवस जमन का? म्हणले ते गॅझेट प्रमाण देतो। अरे हे बदल मानच नाही, जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे। तेव्हा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्यात, तेव्हा आपले बी नीट वागते, तेव्हा हे हुजरीगिरी करायचं बंद करते, आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते। कळालं डाव?